कुलकर्णी हे वोटर लिस्ट 196 मधले आहेत. लोकसभेच्या वेळी फोटोवर आपण सगळे ब्लर केलेले आहेत, फोटोग्राफ सगळ्यांचे थोडे भुरकट केलेले आहेत, कारण कोणालाही प्रायव्हसीचा प्रॉब्लेम नसावा म्हणून आपण फोटोग्राफ्स थोडे भुरकट केलेले आहेत. ते फोटोग्राफ्स आपल्याकडे आहेत, मतदार यादी पण आहे. पण हेच तुम्ही बघा, जे साधारणपणे लोकसभेमध्ये ही व्यक्ती नरहरी कुलकर्णी डिलीटेड होती. का डिलीटेड होती? कारण मृत झाली, डेड झालंय असं त्यांनी सांगितलं. हीच व्यक्ती यांनी पुनर्जन्म घेतला सेम नावानी आणि मतदान केलं येऊन विधानसभेमध्ये. बरं, आम्ही ह्यांच्या घरी गेलो, चेक करायला गेलो, साधारणपणे खरोखर आहेत नाही आहेत काय, कारण हे ई दिसलं की डेड आहे. पण ही मतदार यादी बदललेली आहे, तुम्ही पाहू शकता. आणि इपिक नंबर हा वेगळा झालेला आहे. म्हणजे पुन्हा एकदा ह्यांचं कोणीतरी रजिस्ट्रेशन नव्याने केलेलं आहे. जी व्यक्ती आता नाहीये तिचं रजिस्ट्रेशन पुन्हा एकदा केलेलं आहे. नावात थोडं स्पेसिंगमध्ये बदल केलेला आहे, इपिक नंबर वेगळा दिलेला आहे, यादी वेगळी केलेली आहे आणि ह्यांनी जाऊन विधानसभेत मतदान केलेलं आहे. मतदान झाल्यानंतर पुन्हा या व्यक्तीला यादीतून काढलेलं आहे. हे पहिलं उदाहरण आहे. म्हणजे ह्याचा अर्थच हा आहे की साधारणपणे जेव्हा आपण गटप्रमुख म्हणून असू किंवा उपशाखा प्रमुख म्हणून असू किंवा कुठचेही पदाधिकारी म्हणून असू, जेव्हा आपण प्रत्येक यादीचा अभ्यास करायला बघतो, आपली जबाबदारी जी आपल्याला उद्धव साहेब नेहमी सांगत असतात की निवडणुकीत माझी जबाबदारी काय, तर गटप्रमुख म्हणून असेल, उपशाखा प्रमुख म्हणून असेल, माझी जबाबदारी म्हणजे माझी यादी तेवढीच बघायची आहे. त्या 1200 आणि आज तर पुन्हा एकदा ते इलेक्शन कमिशनच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये तुम्ही पाहिलं असेल की 1200चीच यादी असणार आहे. हे 1200 लोकांमध्ये मी किती लोकांना ओळखतो, ह्या किती लोकांमधून किती लोक आता जिवंत आहेत, किती लोकांचं मृत्यू झालेला आहे, या मृत्यू झालेल्या लोकांमधून किती लोकांना रजिस्टर केलंय हे देखील आपण पाहणं गरजेचं आहे. दुसरं म्हणजे मतदाराचं नाव आणि त्याच्या वडिलांचं नाव हे सेम टू सेम आहे. आता पहा तुम्ही, विठ्ठल रामचंद्र झाड 108 यादीतले आहेत. राजा कुप्पूर स्वामी, राजी कुप्पूर स्वामी एकच आहे. सुलेमान मोहम्मद रजाक सेम आहे. पुन्हा एकदा यांचे सगळ्यांचे फोटो आपण भुरकट केलेले आहेत, कारण आपल्याला कोणाला प्रायव्हसीमधून त्रास द्यायचा नाही आहे. पण हे देखील तुम्ही पाहिलं पाहिजे, जेव्हा यादी आपण पाहतो असे आपल्याला वरळी मतदारसंघांमध्ये 502 मतदार सापडलेले आहेत. म्हणजे वडिलांचं नाव पण तेच आहे किंवा रिलेटिव्हचं पण नाव तेच आहे आणि स्वतःचं पण नाव तेच आहे. हे तर ठळकपणे आपल्याला एक यादी वाचनमध्ये जी आता यादी येईल त्याच्यात तुम्हाला दिसेल ही यादी सगळ्यांकडे आहे ऑलरेडी. तर त्याच्यात हे तुम्ही पाहिलं पाहिजे की किती अशी नावं आहेत जी साधारणपणे सेम टू सेम आहेत. आता हे भलतंच प्रकार आहे. मतदाराचं नाव आणि वडिलांचं नाव, पुरुष मतदार घेतलेत आपण, कारण महिला मतदारांच्या वडिलांचं नाव बदलतं किंवा पतीचं नाव त्याच्यात येतं. पण हा जर प्रकार पाहिलात तुम्ही, ह्यांचं नाव काय, गिरीश गजानन म्हात्रे. वडील कोण आहेत, भानजी पटेल. चांगले, म्हणजे कोणीतरी आपल्या राज्यात गुजरातमधून मराठी झालं, चांगलंय. आता ह्यांचं नाव आहे काय, डुयोडाप रामवंदन यादव आणि वडिलांचं नाव आहे सहुदेव वाघमारे. ह्यांचं नाव आहे संतोष कुमार सरोज आणि वडिलांचं नाव आहे राधेश्याम. बरं, ह्याच्यात घर क्रमांक ठीक आहे, पण बाकीचं काय तिथे दिले नाहीये. असे मतदार आपल्या मतदारसंघामध्ये म्हणजे वरळीमध्ये 720 सापडलेले आहेत. हे देखील आपल्याला दिसणार आहे. एक यादीत झलक मारली आपण, एकदा पाहिलं आपण की वडिलांचं नाव काय आहे किंवा पतीचं नाव काय आणि स्वतःचं नाव काय, हे जर पाहिलं तर असे पुन्हा एकदा आपल्याला कितीतरी मतदार दिसतील जे असे घोळ केलेले मतदार आहेत. आता हा एक भन्नाट प्रकार झालेला आहे.